संसार उपयोगी साहित्यासाठी 20 लाखांची मदत खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांनी केली जाहीर। राष्ट्रीय आपदा निधीतून विशेष पॅकेज देण्यासाठी केंद्राकडे करणार मागणी। खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांनी केला पूरग्रस्त भागाचा दौरा। नांदेडच्या मुखेड तालुक्यातील हसनाळ रावणगाव या 22 गावांना पुराचा मोठा फटका बसला। हसनाळ रावणगाव ही गावे अक्षरशः पुराच्या पाण्यात गाडल्या गेली। यात 5 जणांचा मृत्यू तर अनेक जनावरे दगावली। जमीन उद्ध्वस्त झालेल्या या गावांना पुन्हा उभा करण्यासाठी अनेकांचे हात आता समोर आले। भाजपाचे राज्यसभेचे खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांनी या पूरग्रस्त भागाचा दौरा केला। हसनाळ रावणगाव या गावांना गोपछडे यांनी भेट देऊन गावकऱ्यांशी संवाद साधला। गावकऱ्यांचा मोडलेला संसार उभा करण्यासाठी डॉक्टर अजित गोपछडे यांनी आपल्या खासदार निधीतून 20 लाख रुपये देण्याची घोषणा केली। पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेऊन राष्ट्रीय आपदा निधीतून या गावांना विशेष पॅकेज देण्यासाठी आपण मागणी करणार असल्याचे गोपछडे म्हणाले। पुराने उद्ध्वस्त झालेल्या गावांना सरकार पुन्हा नव्याने उभं करणार असून सरकार गावकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याची ग्वाही यावेळी खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांनी दिली। प्रतिनिधी मनोज मनपूर्वे, नांदेड। इथले या गावामध्ये जवळपास 4 महिला आणि 1 पुरुष असे एक मयत झालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणावर गावातल्या घराची पडझड झालेली आहे। विशेषतः काही गावांमध्ये जसं मी मुक्राबादला गेलो त्या ठिकाणी जनावरांचं वाहून गेले, जवळपास 40 म्हशी 12-15 गायी वाहून गेल्यात। रावणगावचं नुकसान झालं। सगळ्यात जास्त नुकसान हे हसनाळ या गावामध्ये झालेलं आहे। म्हणजे या गावामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर घरं ही सगळी जमीनदोस्त झालेली आहेत। जुने सगळे वाळे कोसळलेले आहेत। शेतकऱ्यांच्या शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। अनेक जणांची जनावरांचं देखील या ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। जीवितहानी जी आहे या ठिकाणी झालेले उपसरपंचाची पत्नी असेल की अन्य 3 महिला 1 पुरुष हे सगळे गेलेले आहेत। शासनाने राष्ट्रीय आपदा प्रबंधनाच्या माध्यमातून 4-4 लाख रुपये त्यांना दिलेले आहेत। पण मी आज माननीय मुख्यमंत्री महोदयांशी बोलून त्यांना गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेतून परत 2-2 लाख रुपयाचा निधी 2 ते 3 दिवसात त्यांच्यापर्यंत पोहोचेल अशा प्रकारची ती व्यवस्था करणार आहे। आम्ही या भागातली जी जनावरं जी गेलेली आहेत त्या संदर्भात मी विभागीय म्हणजे कमिशनर जे आहेत प्रवीण देवरे महाराष्ट्राचे त्यांच्यासोबत बोलून जेवढ्या जनावरांचं जे नुकसान आहे त्याच्या नियमावलीमध्ये थोडासा या आपत्तीच्या संदर्भात लक्षात घेऊन वाढीव स्वरूपामध्ये यांच्या दुभते काही जनावरं, दुधाळ जनावरं, वासरं, बैल यांची देखील मदत करण्यासंदर्भात त्यांना सांगितले। त्यांनी पण कलेक्टर साहेबाला याच्या संदर्भात आदेश दिलेले आहेत। त्यामुळे त्यांच्यासोबत पण माझा संवाद झालेला आहे। माननीय अनुप पाटील माझ्यासोबतच होते। त्यामुळे या गावामध्ये जी काही मदत करता येईल हे गाव परत एकदा उभं करणं, या गावातल्या तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणं, उपजीविकेची साधनं उपलब्ध करून देणं, लेकरांच्या शैक्षणिक विषयासंदर्भात करणं। आणि मी जेव्हा पाहिलं इथल्या गावकऱ्यांना विचारलं ते म्हणाले की आमच्याकडे अनेक स्वयंसेवी संस्थांनी अन्न धान्य सीधा मोठ्या प्रमाणावर आणून दिलेलं आहे, पण आम्हाला गॅसची शेगडी, सिलेंडर आणि स्वयंपाक करण्यासाठी किंवा अन्न शिजवण्यासाठी आमच्याकडे साहित्य नाही आहे। त्यामुळे मी माननीय कलेक्टर साहेबांना म्हणलं की जर घरात अन्न शिजवायला साहित्य नाही, गॅस शेगडी सिलेंडर नाही, तर मी त्यांना म्हणाल की बाबा मी काय मदत करू शकतो। तर ते म्हणाले साहेब या संदर्भामध्ये मी माझ्या खासदार निधीमधून आज 20 लाख रुपयाचा निधी या ठिकाणी मी घोषित करीत आहे आणि त्या माध्यमातून मी संपूर्ण या गावकऱ्यांना जी अफेक्टेड कुटुंब आहेत त्यांना गॅसची शेगडी, सिलेंडर आणि संसार उपयोगी जे साहित्य म्हणजे ताट वाटी असेल, छोटे भांडे बिंडे असे सगळं काही त्यांना पूर्णपणे या ठिकाणी कलेक्टर साहेबांना आज मी माझं पत्र आता इथं तुमच्या समोरच देत आहे। आणि ते पत्र घेऊन गणेश चतुर्थी